मराठवाड्यासह महाराष्ट्रात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. अतितीव्र पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या प्रदेशामध्ये अनेक भागांमध्ये 20 सप्टेंबरपासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परभणी, बीड, माजलगाव, लातूर, धाराशिव या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सुद्धा झालेली आहे. संपत्तीचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आर्थिक हानी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचलेली आहे आणि अशातच हवामान विभागाने पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याची गरज आहे. सध्याची पूर परिस्थिती आणि नुकसान म्हणजेच काय, तर याचा जर आढावा घेतला तर मागील 4 दिवसामध्ये मराठवाड्यात झालेल्या अविरत म्हणजे अतिवृष्टी झाली. या पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 50,000 हेक्टरपर्यंत पिकांचं सुद्धा नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असून त्या ठिकाणी सुद्धा हजारो घरं जे आहेत त्यांना सुद्धा नुकसान पोहोचलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून लातूर जिल्ह्यातील 3 जणांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान नोंदवलं गेलेलं आहे. परभणीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आता सप्टेंबर महिन्यामध्ये जो आहे तो पाऊस सातत्यानं सुरू आहे. महाराष्ट्राचा मध्य घाटा म्हणजे अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने सांगितलेली आहे. या पावसामुळे नद्या नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक घरातला शेतकरी शेतामध्ये जात आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक शेतामध्ये जे आहे ते गुडघ्या एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. त्यांच्या पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. नदीकाठच्या गावांमध्ये आता जे नदीकाठची गावं आहेत त्यांना पाण्याची साखळी पडलेली आहे. त्यांना सतर्क राहणं तेवढंच गरजेचं आहे. त्यांना धोका आहे. हवामान विभागाने जवळजवळ 26 जिल्ह्यामध्ये अलर्ट दिलेला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान आणि सरकारी मदत याच्यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ सरसकट जाहीर करावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला जे आहे ते सरकारकडून या संकटामध्ये मदत मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी शेतामध्ये जात आहे आणि प्रत्येकाच्या शेतातली जी परिस्थिती आहे ती आपल्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर प्रत्येक ठिकाणी सध्या सोशल मीडियावर एक तो म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानाचा, खरं तर हे दुर्दैव आहे, शेतकऱ्यांच्या नुकसानीचा होतो आहे आणि अशातच आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे आणि सरसकट ओला दुष्काळ म्हणून सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला सरकारनं मदत करावी ही अपेक्षा आता प्रत्येक घरातला शेतकरी बोलू लागलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. प्रत्येकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. राज्य सरकारने याच्यासाठी 1339 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे की दिवाळीपूर्वी सर्व पंचनामे करून भरपाई देण्यात येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आलेलं आहे. परंतु शेतकरी जे आहे ते असं म्हणत आहेत की पंचनामे न करता महाराष्ट्रामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, कारण की संपूर्ण महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या नावाखाली त्यांचा टाइम न घालता त्यांना जे आहे तातडीनं मदत करणं गरजेचं आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळं पाण्याचा साठा वाढल्यामुळं अनेक ठिकाणी पाण्याचा निसर्ग जो आहे तो सुरू करावा लागला आहे आणि जवळजवळ प्रत्येक धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक धरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे. नद्या नाले एक झालेल्या आहेत. ज्या ठिकाणी अभूतपूर्व म्हणजेच कधी जर एखाद्या नदीवर ज्या पुलावर कधी पाणी येत नव्हतं त्या पुलाच्या वरून सुद्धा आता पाणी वाहत आहे. म्हणजेच ज्यांच्या 2-2 पिढ्यामध्ये एवढं पाणी पाहिलं नाही तेवढं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सुद्धा पाहायला मिळत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये NDRFचे 12 पथकं राज्यभरामध्ये सरकारच्या वतीनं तैनात करण्यात आलेली आहेत. भारतीय लष्कराच्या मदतीने अनेक ठिकाणी बचाव कामं सुरू आहेत. परंतु या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीनं आतापर्यंत बऱ्याच जणांना सुखरूप सुद्धा काढण्यात आलेलं आहे. या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेऊन बचाव कामांना गती देण्याचे निर्देश दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त जनबल आणि साधन सामग्री उपलब्ध करून देण्याचे सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांचा जो आहे तो संताप, शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी एकच मागणी करत आहे की राज्यामध्ये संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कारण संपूर्ण राज्याची परिस्थिती तीच आहे. आपलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचं
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि तातडीनं त्यांना मदत मिळणं गरजेचं आहे. कारण की राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता दिवाळी आहे आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. सरकारकडे मराठवाड्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली जात आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. अशामध्ये विविध पक्षाचे नेते जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना तातडीनं मदत पुरवण्याची मागणी केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी आता सातत्यानं पुढे येत आहे. कारण संपूर्ण राज्यभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस पडत आहे आणि शेतकऱ्यांचं याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यामुळं सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळावी ही अपेक्षा ही बोलून दाखवली जात आहे आणि